जवळपास आता 1 वाजून गेलाय आणि शेतकरी आपल्या ट्रॅक्टर घेऊन रांगेमध्ये उभे आहेत. मी सध्या चिखली ते छत्रपती संभाजीनगर हायवेवरील जो रेणुका पेट्रोल पंप आहे त्या पंपावरती आहे. आपण जर पाहिलं शेतकरी जे ते अक्षरशः डिझेल मिळवण्यासाठी आपलं ट्रॅक्टर घेऊन जे आहेत रांगेमध्ये आहेत आणि झोपण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे ते बघा हे तुम्हाला दृश्य दिसत आहेत. अक्षरशः हा जो चालक जो आहे तो ट्रॅक्टरच्याच सीटवरती त्यालाच बेड करून तो झोपलेला आहे. म्हणजे आपला नंबर सकाळी कसा येईल, आपण नंबर आल्यानंतर डिझेल कसं मिळेल याची तो वाट पाहतोय. कुठलीही तमा न बाळगता हे सुद्धा जे शेतकरी जे आहेत ना हे बघा फुटपाथ वरती झोपलेत. मच्छर सुद्धा चावतायत. अक्षरशः हे बघा हे काका जे आहेत ना मच्छर चावतात म्हणून आपल्याच खांद्यावरचा रुमाल घेऊन ते पंख्यासारख्या त्याचा वापर करतायत. कोणाच्या अंगावर आहे कोणाच्या अंगावरती नाहीये. कसे झोपलेत बिचारे. पलीकडनं काडी कचरा आहे, झाडं झुडपं आहेत. कुठलीही तमा न बाळगता शेतकरी जे ते झोपलेले आहेत. हा सुद्धा एक चालक आहे. अक्षरशः म्हणजे त्याने सुद्धा ट्रॅक्टरचं जे सीट आहे त्यालाच बेड करून टाकलंय आणि झोपलाय. हे अशा पद्धतीने हे बघा शेतकरी आहे. प्रत्येक ट्रॅक्टरवर म्हणजे मोठी रांग लागलेली या पंपावरती. पंप चालकाने 9 वाजताच पंप बंद केलाय. डिझेल असताना सुद्धा डिझेल दिलं नाही. पण शेतकरी जे आहेत ते डिझेल घेण्यासाठी जीवाच्या आकांताने या ठिकाणी झोपलेले आहेत. रात्र झालेली आहे. 1 वाजून गेलाय. काही लोकांनी तर जेवण केले, काही लोकांनी जेवणही केलं नाही. पाणी सुद्धा नाहीये. आता रात्रीची वेळ असल्यामुळे दुकानं सुद्धा बंद आहेत. त्यांना खायला मिळणार नाही किंवा पाणी प्यायला मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त डिझेल मिळवण्यासाठी हे शेतकरी जे आहेत ते प्रयत्न करतायत. म्हणजे शेतकऱ्यांना या पाहिजे फक्त ते डिझेल. मात्र डिझेल मिळत नसल्यामुळं, डिझेलचा तुटवडा असल्यामुळं हे जे संपूर्ण जे ट्रॅक्टर चालक मालक शेतकरी जे आहेत ते रांगेमध्ये गेल्या जवळपास 12, 13, 14 तासापासनं रांगेमध्ये उभे आहेत. अक्षरशः मोठी रांग आहे या वाहनांची. हे बघा सगळेचे सगळे ट्रॅक्टर लागलेले त्याच्यामध्ये. क्वचित 4 चाकी वाहनं आहेत. मात्र संख्या जास्त जी आहे ती ट्रॅक्टरची आहे. कारण आता अवघ्या काही दिवसांमध्ये पेरणी करायची. सध्या जवळपास 30-40% शेतकऱ्यांची नांगरणी बाकी आहे, वखरणी करायची आहे, पुन्हा रोटा करायचा आहे आणि त्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल लागते. कोणाकडेच आता बैल नसल्यामुळं ते बैलाची शेती करू शकत नाही आणि डिझेलचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये भासवतोय. त्यामुळं जे शेतकरी जे आहेत आपलं ट्रॅक्टर घेऊन सध्या रांगेमध्ये उभे आहेत आणि ही परिस्थिती आपण जी पाहिली दृश्यामधली फार कठीण परिस्थिती आहे. मात्र शेतकरी जो आहे तो आपला डिझेल मिळावा म्हणून रांगेमध्ये चढून बसलाय. कॅमेरामॅन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.